मित्र हो नमस्कार। लेखक निवेदक सुनील यादव। पश्चिम महाराष्ट्राच्या या निसर्गरम्य वातावरणात अजूनही बऱ्याच ठिकाणी मेंढपाळ हा व्यवसाय अतिशय उत्कृष्टपणे चाललेला आहे। आज आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीचा हा निसर्ग आपणास अनुभवायला मिळत आहे। हे मेंढपाळाची जाळी आणि मेंढपाळांच्या वजावरला हा संसार। शहरातील लोकांना अतिशय कुतूहलाने हे पाहावेसे वाटते। खूप सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात हा संसार थाटलेला असतो। उन्हातान्हात दिवसभर राबून मेंढपाळाचा व्यवसाय करणं ही खूप कष्टाची गोष्ट आहे। अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय हा मेंढ्यांचा कळप। छोटी छोटी बकऱ्या यांना कडेने लावलेली वाघर, या वाघरीमध्ये सकाळी 10-9:30 वाजेपर्यंत त्या बंदिस्त असतात। दिवस कासरावर आला की ह्या मेंढ्या चरायला नेतात। ही छोटी छोटी पाटर अशा निसर्गरम्य वातावरणातील उघड्यावरला संसार किती सुंदर वाटतंय। वरती पाहिल्यास डोईवर आकाश आणि खाली धरणीचा आधार। 6 ते 7 महिने हे मेंढपाळ लोक महाराष्ट्रातील सोलापूर पंढरपूर तालुक्यातून येणारी ही माणसं सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात येतात आणि आपला व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात। पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात राबून शेळ्या मेंढ्यामागे फिरून अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय होतो। हा त्यांचा राखणदार पुत्र। बकऱ्यांच्या पिलासाठी केलेलं हे छोटंसं जाळीचं घर। उघड्यावरला संसार पाहायला खूप छान वाटतो, पण त्या पाठीमागचं कष्ट खूप महत्त्वाचं आहे।
तर मित्रांनो, असा होता हा मेंढपाळ व्यवसायाचा ऑडिओ. धन्यवाद. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं हे असे अनेक व्यवसाय उघड्यावरती चांगल्या पद्धतीनं चालत असतात. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि कष्ट यावर अवलंबलेला हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देऊ शकतो. रानावनात दिवसभर फिरून झाडपाल्याच्या पालापाचोळ्यावर जगणारी ही बकरी अतिशय सुंदरपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाचं एक आभाळ असतं, प्रत्येकाचा एक परमेश्वर असतो. धुळोबा देवाचं वरदान आणि संत बाळूमामांचा आशीर्वाद या एकाच गोष्टीवर हे चाललेले उघड्यावरचे संसार खूप सुंदर वाटतात. मित्र, हा हौशेला मोल नाही. मेंढपाळाच्या या मेंढीच्या पायात सुद्धा सुंदरपैकी वाळे या ठिकाणी आपण पाहत आहोत. शेतामध्ये धनगराने उभारलेली ही गुढी